नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. आता चारू हाच भुवनेश्वरीला विचारता, एवढा वेळ तर तू चांगली होती, पण तुला अचानकच काय झालं बरं? भुवनेश्वरी म्हणते, तेवढंही ना आमचं बीपी शूट झालं होतं, आम्हाला थोडासा त्रास होतोय. त्याच्यात आता चारू हाच म्हणता, आपण ना लग्नाचा थाट मांडायला नको. जर का तुझ्या अशा अवस्थेमध्ये जर आपण लग्न केलं ना, तुला अजूनच त्रास होईल. आता हल्ली पाहते ना तू, हार्ट अटॅक कित्येक लोकांना येतोय, नुसतं चालता चालता त्यांना अटॅक येतोय. आणि जर का आपण याच्यामध्ये जर लग्नाचा थाट मांडलं तर अजून तुला त्रास होईल. आपलं वय पण झालंय, त्याच्याकरता आता थोड्या वेळ आराम कर आणि त्याच्यानंतरच आपण लग्नाचं करू. जास्त दगदग होईल, धावपळ होईल, आपण लग्नाचं थोडं डिले करू. आता तेवढ्यात अधिपती पण पहिल्यांदाच चारुहासची बाजू घेत म्हणतो, हो हे चारुहास सूर्यवंशी पहिल्यांदा काहीतरी चांगलं बोलताय, आपण लग्न आहे ना नंतर करू आईसाहेब. आता भुवनेश्वरीला तर चांगलीच अडकते ती, तिला काय करू आता काही एक सुचत नसतं. आता चारुहास त्या संधीचा पुरेपूर फायदा घेता आणि चारुहास लगेचच डॉक्टरांना म्हणता, तुम्ही नाहीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, दासा बदून बदून त्रास होत राहतो. तिला हे एकदा नाही 2-3दा झालंय. ती अधिपतीला लगेचच बोलून घेते, पण ऐनवेळी अधिपती कुठे बाहेर राहिला, आम्ही घरातले कोण नसलो, तिला त्रास झाला तर काय होईल याचं ना, तुम्ही एकदा सोक्ष मोक्ष लावूनच टाका, तिच्यावरती चांगला एक इलाज करा तुम्ही. आता डॉक्टरला पण काय करू काही सुचत नसतं. डॉक्टर प्रचंड घाबरलेला राहतो. अधिपती पण म्हणतो, हो आईसाहेब तुम्ही हॉस्पिटलमध्ये चाललं जा. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे अक्षरा चारुहासला फोन लावते. अक्षरा म्हणते चारुहासला, बाबा तुमच्या मनामध्ये जे काही एक चाललंय ना, त्या भुवनेश्वरी मॅडम पुढे अजिबातच दाखवायचं नाही. तुम्ही वरून भुवनेश्वरी मॅडमला असं दाखवा की तुम्ही तिच्याबद्दल खूप चांगली काळजी घेताय, खूप चांगलं वागताय, कारण मी घरी येणार आहे त्याच्याकरता तुम्ही असं तिच्याबरोबर वागताय, असं तुम्ही भुवनेश्वरी मॅडमला दाखवा. आता चारुहास पण बोलतो, हो अक्षरा मी असंच करणार आहे. आता मी एकदम भारी प्लॅन केला, त्याच्याने भुवनेश्वरीना चांगलीच अडकली. आता बघ तू तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच पाठवलं मी. आता हे ऐकून अक्षरा तर प्रचंड खुश झाली. ती अक्षरा म्हणते, नेमकं काय केलं बरं बाबा तुम्ही? आता बाबा सगळा घडलेला प्रकार अक्षराला सांगू लागत असता. आता अक्षरा लगेचच म्हणते, बाबा आता आपलं प्रमोशन होणार आहे. हे ऐकून बाबांना ते एकदम धक्का लागतो. बाबा म्हणता, प्रमोशन म्हणजे काय? आता लगेच अक्षर सांगते, बाबा तुम्ही आजोबा होणार आहात. हे ऐकून चारुहासचा आनंद गंगात मावळत नसतो. आता चारुहास म्हणतो, वा अक्षरा एकदम मस्त बातमी दिली तू, एकदम खुश झाली, लवकरात लवकर जाऊन तू अधिपतीला सांग. आता अक्षरा पण म्हणते, मी अधिपतीला सांगणारच ते, पण त्या भुवनेश्वरी मॅडम कशा करतात तुम्ही पाहिलं ना. आता परतच त्यांनी ते नाटकं केले. आता मालिकेमध्ये नेमकं पुढे काय होईल पण तर फारच रंजक ठरणार आहे, कारण की आता चारुहास पण ही बातमी अधिपतीला सांगेल का? चारुहासनी बातमी अधिपतीला सांगितल्यावरती अधिपती अक्षरला घरी परत आणेल का? आणि भुवनेश्वर तर डायरेक्ट आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाताना बघायला मिळणार आहे. तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहित आहात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेची डेली अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना, आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.